तू जे मला सांगतोयस ते सगळे जे मॅनेजमेंटचे फंडे आहेत ते थोडेसे वेगळे फंडे आहेत. हां, तू आत्ताच अलीकडे मॅसेच्युसेट्समध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये गेला हा आणि तिथे MIT स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये MBA करून आला. हो. तर या टप्प्यावरती पुन्हा एकदा शिकावं, MBA करावं असं तुला का वाटलं? म्हणजे माझा एक विश्वास आहे की आपण आयुष्यभर विद्यार्थी असावं. हं. आणि ही जी मानसिकता आयुष्यभर विद्यार्थी असण्याची ही खूप काही शिकवते माणसाला आणि आपण शिकण्यासाठी कायम तत्पर असतो. तर असंच हे सगळं प्रवासात असताना मग संशोधनाच्या म्हणा किंवा उद्योजकतेच्या म्हणा मला वाटायला लागलं की आपल्याला जर याला मोठ्या स्केलवर न्यायचं आहे तर आपण अनेक जागतिक चांगल्या, कारण देश पातळीवर बऱ्यापैकी लोकांपर्यंत ॲक्सेस होता, परंतु जग पातळीवरती लोक काय करतात, वेगवेगळ्या कंपन्या कशा मोठ्या होतात, ते आपलं उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचवतात, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करायला पाहिजे. म्हणून ती जी तलवार किंवा त्याला जी धार आपण नेहमी लावायला पाहिजे तसं मला वाटलं की मला हे करायला पाहिजे. आणि हे ॲक्च्युली एक पुन्हा नशिबानं आलेली गोष्ट म्हणता येईल किंवा एक संधी मला मिळाली त्यामध्ये. नाशिक आणि इतर परिसरामध्ये आणि सामाजिक कामातही बऱ्याचदा मी गुंतलो गेलो आणि या सगळ्यांची दखल घेऊन मला एक इन्व्हाइट केलं गेलं, काही लोकांनी रेफर केलं की तुम्ही ही जगातली सर्वोत्तम संस्था आहे जी तंत्रज्ञानात काहीतरी शिकवते, तर तुम्ही तिथे जाऊन तुमचे व्यवस्थापनाचे आणि तंत्रज्ञानाचे दोन्ही धडे घेऊ शकतात. म्हणून मला 1 वर्षाची ती फेलोशिप मिळाली. इनोव्हेशन, लीडरशिप आणि ग्लोबल असे 3 ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये होते, तर ती नुकतीच पूर्ण करून मी आलो.